नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताजी जाधव. आपण पाहणार आहोत 23 ऑगस्ट रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम आपण लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं तर मान्सूनची जी अक्षय रेषा आहे ती आता ही हिमालयाच्या पायथ्याशी आहे. याचबरोबर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे जे क्षेत्र तयार झालं ते कमी दाब क्षेत्र आता हळूहळू पुढे सरकत आहे. अरबी समुद्राचा विचार जर केला, अरबी समुद्रामधून बाष्पयुक्त वाऱ्यांचा पुरवठा कोकण याचबरोबर मुंबई, ठाणे, पालघर या भागामध्ये आजपासून हळूहळू सुरू झालेला आहे. कारण की जे कमी दाब क्षेत्र आहे ते आता हळूहळू उत्तरेला सरकत आहे. याचबरोबर बंगालचे उपसागरामध्ये तयार क्षेत्र आहे ती म्हणजे धनबाद, पश्चिम बंगाल या भागामध्ये सध्या स्थित आहे. येणाऱ्या 24 तासामध्ये हे अजून पुढे सरकत आहे. त्यावेळेला अरबी समुद्रामधून आणि बंगालच्या उपसागरामधून ज्यावेळेला जे चक्रवात वाऱ्यांची स्थिती आहे ते ज्याला समोरासमोर येईल या रेषेमध्ये, त्यावेळेला महाराष्ट्र याचबरोबर गुजरात दक्षिण भाग असेल, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश हा संपूर्ण विभागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासामध्ये राज्यातील बहुतांश भागामध्ये मुसळधार पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. येणाऱ्या 24 तास राज्यात पावसाचा खास करून जर विचार केला, सर्वप्रथम आपण कोकणानुसार जर पाहिलं, कोकणातील रायगड जिल्हा सर्वाधिक पावसाची दाट शक्यता आहे. त्याच्यामध्ये रोहा, माणगाव, पेण, पाली तसेच मुरुड असेल, जिंजुरा असेल, अलिबागचा बहुतांश भाग असेल या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. याचबरोबर पनवेल, खालापूर याही भागामध्ये मध्यम काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता. याचबरोबर दक्षिणचा विचार जर केला तर रत्नागिरीचा संपूर्ण जिल्हा, रत्नागिरीचा सिंधुदुर्ग संपूर्ण जिल्हा जो कोकण किनारपट्टी या भागामध्येही मुसळधार पद्धतीचा पाऊस पाहायला मिळतो. याचबरोबर जो पूर्वेकडील जो भाग आहे या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता. याचबरोबर मुंबईचा विचार जर केला, मुंबई शहर, ठाणे, पनवेल, कल्याण याचबरोबर भिवंडी असेल तसेच घनसोली, ऐरोली, रबाळ या भागामध्येही मध्यम काही भागामध्ये जोरदार सरी येणाऱ्या 24 तासामध्ये पाहायला मिळण्याची शक्यता. याचबरोबर कल्याण, मुरबाड, शहापूर याचबरोबर पालघरचा संपूर्ण जिल्हा या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर आपण जर पश्चिम महाराष्ट्राचा विचार जर केला, पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक पावसाची नोंद ही अहमदनगर याचबरोबर पुणे आणि घाट माथ्यावरती होण्याची दाट शक्यता आहे. पुण्याचा जर विचार केला, लोणावळा, खंडाळा, राजगुरुनगर, पुणे शहर तसेच बारामती असेल, याचबरोबर इंदापूरचा काही भाग असेल याचबरोबर भोरचा काही भाग असेल या भागामध्ये मुसळधार, काही भागामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी वॉटर लॉगिंग होण्याची दाट शक्यता म्हणजे पुणे शहरामध्ये पाणी साचण्याचीही दाट शक्यता येणाऱ्या 24 तासामध्ये आहे. याचबरोबर शिरूर, राजगुरुनगर, घोट, जुन्नर हा उत्तरेकडील भाग असेल या भागामध्येही मध्यम ते जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. यातून नगराचा जर विचार केला तर नगर, पारनेर, राहुरी, संगमनेर हा जो पश्चिमेकडील भाग असेल या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळू शकतात. तसेच संपूर्ण जिल्ह्याचा विचार केला तर ढगाळ वातावरणाच्या काही भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर साताऱ्याचा विचार केला तर वाई, मेढा तसेच शिरवळ याचबरोबर खंडाळा या भागामध्येही हलक्या ते मध्यम काही भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळू शकतात. याचबरोबर सातारा, पाटण, कराड, बडोद, दहिवडी, फलटण, कोरेगाव या भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. याचबरोबर काही ठिकाणी तुरळक सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्याचा विचार केला तर जवळपास जो पश्चिमेला जे तालुके आहेत, शिराळा, वाळवा, खानापूर, तासगाव या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. तसेच आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, मिरज या भागाचा विचार केला तर त्या ठिकाणी ढगाळ वातावरण राहू शकतो. काही ठिकाणी तुरळक सरी पाहायला मिळू शकतात. याचबरोबर कोल्हापूरचं जर पाहिलं तर कोल्हापूर संपूर्ण जिल्हा याच्याने बुद्रुक, आजरा, गडहिंग्लज, कागल, कोल्हापूर, हातकणंगले, शिरोळ, गगनबावडा याचबरोबर घाटमाथ्याच्या भागामध्येही ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. झाला तर पाऊस तर हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. हा जो पाऊस आहे शक्यतो करून उत्तरेला राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर सोलापूरचा विचार केला तर सोलापूरमध्ये संपूर्ण जिल्हा याच्यामध्ये करमाळ्याचा विचार केला, करमाळा याचबरोबर माळा आणि माळशिरस या भागाने मात्र हलक्या ते मध्यम सरी 1 ते 2 ठिकाणी होऊ शकतो. तसेच संपूर्ण जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे व 1 ते 2 ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, बीड, केज, जामखेड व अंबाजोगाचा काय भाग असेल या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी तसेच गेवराई, माजलगाव, अंबेजोगाचा उत्तरेकडील भाग या भागामध्ये ढगाळ वातावरण तुरळक सरी पाहायला मिळू शकतात. याचबरोबर जालनातील जालना आणि परतूर तसेच भोकरदन या उत्तरेकडील भागामध्येही हलक्या ते मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, गुदलाबाद, कन्नड, सिल्लोड याचबरोबर गंगापूर हा मध्यवर्ती भाग असेल याही भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळू शकतात. याचबरोबर दक्षिण भाग आणि उत्तरेकडील जो भाग असेल या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर परभणीचा विचार जर केला तर परभणी जवळपास संपूर्ण जिल्हा, हिंगोली संपूर्ण जिल्हा या भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. झाला तर पाऊस तुरळक सरीच होऊ शकतो. जास्त जोरदार त्या ठिकाणी पाऊस नाही. मात्र 24 तारखेला याही ठिकाणी अतिमुसळधार काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. याचबरोबर धाराशिव संपूर्ण जिल्हा, लातूर संपूर्ण जिल्हा या भागामध्येही ढगाळ वातावरण राहणार आहे. हलक्या सरी पाहायला 1 ते 2 ठिकाणी मिळू शकतो. जास्त पावसाची शक्यता त्या ठिकाणी नाही. यातून नांदेडचं जर पाहिलं तर नांदेडचा उत्तरेकडील भागाचा हदगाव, किनवट, नांदेड, भोकर या भागामध्ये ढगाळ वातावरण राहू शकतो. दक्षिण भाग असेल कंधार
याचं मुदखेड, देलगुरी, बिलोली व नांदेड शहर या भागामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे. खान्देशचा विचार केला, खान्देशमध्ये नाशिक जिल्ह्यातील जवळपास संपूर्ण तालुके असतील, जो दक्षिणचे संपूर्ण तालुके पेठ, दिंडोरी, चांदवड, नांदगाव, येवला, निफाड, सिन्नर, इगतपुरी हा दक्षिण जो भाग आहे या भागामध्ये मध्यम काय 1 ते 2 ठिकाणी मुसळधार पद्धतीचा पाऊस पडू शकतो. तसेच उत्तरेचा जो भाग आहे सरगणा, कळवण, मालेगाव, सटाणा या भागामध्ये ढगाळ वातावरण व हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. जळगावचा विचार केला, अमळनेर, यावला, याचबरोबर चोपडा, रावेर, बडगाव, पाचोरा जवळ संपूर्ण जळगाव जिल्ह्याचा विचार जर केला तर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. काही भागात तुरळक सरी पाहायला मिळू शकते. त्याचबरोबर धुळ्याचा विचार केला तर धुळ्यामध्ये साक्रीमध्ये मात्र हलक्या मध्यम सरी पाहायला मिळू शकतो. याचबरोबर शिंदखेडा, शिरपूर आणि धुळे या संपूर्ण विभागामध्ये ही ढगाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे. 24 तारखेला मात्र धुळे जिल्ह्यामध्ये ही मध्यम काही भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळू शकतात. तसेच नंदुरबारचा विचार केला तर अक्कलबुवा, तळोदा, वडगा हा उत्तरेकडील भाग असेल या भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच नंदुरबार, शहदा आणि नवापूर या 1 ते 2 ठिकाणी हलक्या मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आपण विदर्भाचा विचार जर केला तर विदर्भातील गडचिरोली संपूर्ण जिल्हा, चंद्रपूर संपूर्ण जिल्हा, याचबरोबर नागपूरचा दक्षिण भाग असेल, हिंगणा, कुई, उमरखेड, नागपूर, भिवापुरी, याचबरोबर भंडाराचा दक्षिण भाग असेल या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी संपूर्ण विभागामध्ये होण्याची दाट शक्यता असेल. भंडारा, गोंदिया चा संपूर्ण भाग, नागपूरचा उत्तरेकडील भाग, नवखेड, सावनेर, रामटेक, मौदा, कळवणी हा जो भाग असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण व हलक्या सरी 1 ते 2 ठिकाणी पाहायला मिळेल. त्या ठिकाणी जोरदार पाऊस नसेल. मात्र 24 ते 25 तारखेला याही ठिकाणी मध्यम व मुसळधार पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर यवतमाळचा जर विचार केला, यवतमाळच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. पावसाची शक्यता फार कमी आहे. झाला तर मात्र तुरळक ठिकाणीच पाऊस शक्यता आहे. याचबरोबर अमरावती जर पाहिलं तर अमरावती संपूर्ण जिल्हा, अमरावती, भातुकली, तिवसा, मोर्शी, चांदूरबाजार, अचलपूर, चिखलदरा धरणे हा संपूर्ण विभागामध्येही हलक्या मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच वाशिमचं जर पाहिलं तर रिसोड, वाशिम, मनोरा, मानपूर, मालेगाव हा दक्षिण भाग असेल या भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील कारंजा याचा मानपूरचा उत्तरेकडील भाग या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. याचबरोबर अकोल्याचं जर पाहिलं तेलारडा, अकोट, याचबरोबर पातूर आणि बार्शी टाकळी या तालुक्यामध्येही हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर बुलढाण्याचा विचार जर केला तर बुलढाण्यातील जो दक्षिण भाग असेल चिखली, शिंदखेड राजा, लोणार या दक्षिण भागामध्येही हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळू शकतात. उत्तरेकडला जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे. झाला तर हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. हे होतं उद्याचा हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा, बेल नक्की करा. धन्यवाद.